आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। सैनिटरी पैड की आड़ में गोवा शराब की तस्करी। तस्करों से 361 पेटी विदेशी शराब और 362 पेटी सैनिटरी पैड जब्त। राज्य के आबाकारी विभाग ने सैनिटरी पैड की आड़ में नकली गोवा शराब की तस्करी की साजिश को नाकाम कर दिया है। पुलिस को चकमा देने के लिए तस्करों ने 6 टायर वाले टेम्पो में महंगी विदेशी शराब की पेटियां भरकर उन्हें सैनिटरी पैड के डिब्बों से ढक दिया था। राज्य आबाकारी विभाग की एक टीम ने इन तस्करों से 361 पेटी विदेशी शराब और 362 पेटी सैनिटरी पैड जब्त किए हैं। ठाणे से यूसुफपुरी की रिपोर्ट। महाराष्ट्राची मद्याची किंमत आणि शेजारील राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये मद्याची किंमत याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत आहे। अशाच प्रकारच्या बऱ्याच कारवाई यापूर्वी या कार्यालयाने केलेल्या आहेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने। आणि होळीच्या पार्श्वभूमीवरती आम्हाला अशी माहिती मिळाली की अशी तस्करी होण्याची शक्यता आहे आणि संशयित वाहनाची आमचे निरीक्षक भिवंडी आणि त्यांच्या स्टाफने तपासणी केली असता त्याच्यामध्ये आढळून आलं की सॅनिटरी नॅपकिनच्या आडून गोवा राज्यामध्ये विकण्यासाठी बनवलेली आणि महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित असलेली विविध ब्रँडची अगदी त्याच्यामध्ये व्हॅट 69 पासून DSP ब्लॅक अशा सर्व काही बियर पण आहे अशा सर्व प्रकारची मद्य जवळपास 361 बॉक्सेस आम्हाला ह्या वाहनामध्ये आढळून आले आणि हे भिवंडी कल्याण रोडवरती हे वाहन आम्हाला आढळून आले। आम्ही ते जप्त केलं आणि त्यानंतर पुढचा तपास आमचे निरीक्षक करतात। धडक मोहीम म्हणजे आतापर्यंत आपण जवळपास 21,000 बल्क लिटर परराज्यातलं मद्य ज्याची किंमत जवळपास 2.5 कोटीच्या आसपास आहे त्या 2023-24 आर्थिक वर्षामध्ये केले आणि यापुढेही आपण ही मोहीम अशीच राबवणार आहे। याच्यामध्ये प्रामुख्याने शेजारच्या राज्यामध्ये मद्याची कमी किंमत याला कारणीभूत आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या वारंवार आपल्याला मद्य सापडते। सर, मद्य तस्कर विविध युद्ध लढवून ही मद्याची तस्करी करतायत, हो त्याबद्दल काय म्हणणं? आता 2 दिवसापूर्वी जर आपण पाहिलं असेल तर सिमेंटच्या मिक्सरमध्ये लपून म्हणजे कोणाला संशय येऊ नये या हेतूने मद्य तस्करी झाल्याचं आपण उघडकीस आणले आणि आज एका कंटेनरमध्ये आतमध्ये मद्य आणि बाहेरच्या बाजूला सॅनिटरी नॅपकिनचे बॉक्स लपून अशा प्रकारची मद्य वाहतूक होत असल्याचं आपल्याला निदर्शनास आलंय आणि अशा प्रकारची मोहीम या कार्यालयाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने वारंवार केलेली आहे आणि यापुढेही आमचे अधिकारी कर्मचारी ही कामगिरी करत राहतील। मुद्देमाल जो जप्त झाला तो किती लाखाचा आहे? एक 42 लाखाचा अंदाजे मुद्देमाल आहे। त्याच्यामध्ये वाहनाची किंमत आणि बाकीच्या इतर गोष्टी आणि मद्य या सगळ्या बॉक्स आहेत 361 बॉक्स आहेत। आणि या मागच्या रॅकेट बद्दल काही कळालंय का? नाही, आता सकाळीच पकडली पहाटे, तर हळूहळू आपल्याला तपासा आणखी ते लक्षात येईल।